वृश्चिक राशीवाल्यांना आजचा हा दिवस हा सामान्य नाही, कारण आज तुमच्या आयुष्यात थांबलेली गोष्ट अचानक सुरू होणार आहे. ज्या आनंदाची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता तो आनंद आज दार ठोठावणार आहे. कारण आज तुम्हाला सलग 7 अशा आनंदाच्या बातम्या मिळू शकतात ज्या ऐकून तुमचं मन शांत होईल, डोळ्यात पाणी येईल आणि तुम्ही स्वतःला म्हणाल, शेवटी देवाने ऐकलं. पण लक्षात ठेवा, ही भविष्यवाणी प्रत्येकासाठी नाही. ज्यांचा जन्म हा या वृश्चिक राशीत झालेला आहे आणि ज्यांनी खूप संयम ठेवला आहे त्यांच्यासाठीच आजचा हा संदेश आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेवटच्या आनंदाची बातमी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कारण जो भक्त मनापासून लिहिल त्यांच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा हा वर्षाव होणारच आहे. नंबर 1 आहे, अडकलेलं काम अचानक पूर्ण होणार. या राशीवाल्यांनो, आज मी जे सांगणार आहे ते ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही भविष्यवाणी त्या लोकांसाठी आहे ज्यांनी खूप सहन केलं आहे पण तुम्हाला कधी सांगितलं नाही. असं एखादं काम जे तुमच्या आयुष्याचं केंद्रबिंदू बनलं होतं, ज्यामुळे सकाळची सुरुवात तणावात होत आहे आणि रात्रीची झोप विचारात जायची, तेच काम आज अचानक मार्गी लागण्याचं चिन्ह दाखवत आहे. हे काम फक्त एक फाईल व एक अर्ज किंवा एक प्रोजेक्ट किंवा एक निर्णय म्हणून नव्हतं, तर तुमच्या प्रश्नांशी जोडलेलं, तुमच्या आत्मसन्मानाशी जोडलेलं किंवा तुमच्या कुटुंबाच्या भविष्याशी जोडलेलं होतं. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, पण फोन केले, मेसेज पाठवले, ऑफिसचे फेरे मारले, कधी शांत राहिलात तर कधी मनात रडत राहिलात, पण उत्तर मात्र नेहमी एकच मिळालं, थोडं थांबा, अजून वेळ लागेल. एका टप्प्यावर तर तुमच्या मनात विचारही आला आहे असेल की आपणच काहीतरी चुकीचं केलं आहे का, देव आपली परीक्षा घेतोय का, आणि हळूहळू आशा कमी होत गेली. पण आज हा चित्र बदलत आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण शांतता होती, जिथून कोणताही प्रतिसाद नव्हता, तिथून अचानक एक फोन कॉल येऊ शकतो किंवा एक साधा पण निर्णय तुमचं आयुष्य वेगळ्या वळणावर नेऊ शकतो. हा कॉल किंवा मेसेज इतका साधा असेल की सुरुवातीला तुम्हाला त्याचं महत्त्वही कळणार नाही, पण काही सेकंदातच तुमच्या मनात एकच विचार येईल की हे खरंच घडतंय का. ज्या व्यक्तीने तुम्हाला महिने दुर्लक्ष केलं, ज्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा सोडली होती, तीच व्यक्ती आज तुमच्याशी नव्याने सुरुवात करत आहे, बोलताना दिसत असे. या कामाचा पूर्ण होण्याने फक्त एक अडथळा दूर होणार नाही, तर तुमचं मन मोकळं होईल, आत्मविश्वास परत येईल व तुमच्या चेहऱ्यावरचं हसू खूप दिवसांनी परत दिसेल. आज तुम्हाला जाणवेल की देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. तुमचा संयम, तुमची शांतता आणि तुमची चिकाटी आज फळ देणार आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे आज कोणताही अनोळखी नंबर, ईमेल किंवा साधा वाटणारा मेसेज तुम्हाला दुर्लक्ष करू नका, कारण तुमचं अडकलेलं नशीब आज या छोट्याशा संवादातून मोकळं होणार आहे. नंबर 2 आहे, पैशाबाबत दिलासादायक बातमी तुम्हाला आता मिळणार आहे. या राशीवाल्यांनो, पैशाचा विषय तुम्हाला आजवर जितका त्रास देत होता तितकाच तो विषय आज तुम्हाला आनंद देणार आहे, कारण जिथे पैशाची कमतरता जाणवत होती तिथे आता दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत आहे. खूप दिवसांपासून तुम्ही प्रत्येकाची गरज मोजून मापून भागवत होता, इच्छा असूनही थांबत होतात, कुटुंबासाठी हवं ते देताना मनात अपराधीपणा वाटायचा. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, असं पाहू, हे शब्द तुमच्या तोंडात रुळले होते. कधी थकीत पैसे अडकले, तर कधी पगार उशिरा झाला, तर कधी खर्च अचानक वाढला आणि हातात पैसे तुमच्या हे टिकतच नव्हते. यामुळे तुम्ही हसत राहिलात तरी मन आतून तुटत होतं. पण आता देव त्या कष्टाचं चीज करणार आहे. आज किंवा लवकरच थांबलेले पैसे हे तुम्हाला नक्कीच किंवा जुने थकबाकी, बोनस, कमिशन या सर्व गोष्टी, एखाद्या अनपेक्षित आर्थिक लाभ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. हा पैसा कदाचित एकदम मोठा नसेल, पण मिळाल्यानंतर मनावरचा भार नक्कीच हलका होईल. आता थोडं तरी सावरलं असं की तुम्ही स्वतःला म्हणालात, ज्या पैशासाठी तुम्ही कुणाच्या मागे लागला होतात, ज्याबद्दल हे कधीच मिळणार नाही असे वाटायला लागलं होतं, तेच पैसे अचानक तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात किंवा प्रत्यक्षात हातात येऊ शकतात. या आर्थिक तुम्हाला दिलासा असल्यामुळे फक्त खिसा भरला जाणार नाही, आता तर आत्मविश्वास वाढेल, कुटुंबात शांतता येईल आणि तुमच्या निर्णयांमध्ये ठामपणा येईल. विशेष म्हणजे हा पैसा तुमच्या योग्य वेळीच मिळणार आहे.
ज्या क्षणी तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे त्या क्षणी तुमचं नशीब तुमच्या बाजूने आता उभे राहणार आहे. कारण आज तुम्हाला जाणवेल की तुम्ही कधीही आळशी नव्हता, तुम्ही कधीही चुकीचा मार्ग निवडला नाही. फक्त वेळ तुमची परीक्षा घेत होती आणि आज त्या परीक्षेचा निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे आज पैशाबाबत कोणताही कॉल, मेसेज किंवा लिंक, प्रस्ताव घाईघाईने नाकारू नका. कारण डोळे उघडे ठेवून निर्णय घ्या. कारण संधी ही खरी असते आणि शहाणपणाची तितकंच गरजेचं असतं. आजचा हा दिवस तुमच्या आर्थिक आयुष्यात एक छोटा व एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कुटुंबातील शुभ बातमी. या राशीवाल्यांनो, आजची ही बातमी तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी आहे. कारण ही भविष्यवाणी फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमचं संपूर्ण कुटुंबासाठी आनंद घेऊन येणारी आहे. खूप दिवसापासून घरात एक न बोललेली चिंता होती. सगळे हसत होते पण मनात कुठेतरी काळजी दडलेली होती. एखादा विषय वारंवार पुढे ढकलला जात होता. काही प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जात होतं. कधी मुलांच्या भविष्याची चिंता, तर कधी लग्नाचं थांबलेलं बोलणं, कधी नोकरी, शिक्षण किंवा आरोग्याचा विषय. यामुळे घरात शांतता होती पण आता पूर्ण आनंद नव्हता. पण आता तो काळ संपत चाललेला आहे. आज किंवा लवकरच तुमच्या कुटुंबात एक शुभ व दिलासादायक बातमी समोर येणार आहे. ही बातमी ऐकल्यानंतर घरात एक वेगळाच प्रकाश जाणवेल आणि वातावरण हलकं होईल. काहींच्या घरी लग्नाची पक्की बोलणी होऊ शकतं. या नादात अडकलेली गोष्ट मार्गी लागू शकते. नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. तर काहींच्या बाबतीत गर्भधारणेची गोड बातमी, परीक्षा यशस्वीचा निकाल, नोकरी किंवा शिक्षणाची आनंदित बातमी तुम्हाला घरात आनंदाची लाट आणू शकते. विशेष म्हणजे ही बातमी ज्या व्यक्तीबाबत तुम्ही सर्वात जास्त काळजी करत होता त्याच व्यक्तीशी संबंधित असण्याची जास्त शक्यता आहे. आज तुम्हाला जाणवेल की आपण इतके दिवस घाबरत होतो पण देवाने वेगळंच काही ठरवलं होतं. या शुभ बातमीमुळे घरात पुन्हा हसू येईल, संवाद वाढेल आणि नात्यामधला गोडवा परत येईल. ज्या घरात अलीकडचेच वाद, तणाव किंवा शांतता होती त्या घरात आज आनंदाची चर्चा होऊ शकते. महत्त्वाची सूचना म्हणजे आज या घरातील कोणाच्याही शब्दाकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित एक साधं वाक्य तुमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहील. अशी बातमी देऊन जाईल की शुभ बातमी तुमच्या आयुष्यात नवा उत्साह, आशा व देवावरचा विश्वास अजून मजबूत करणार आहे. करिअर किंवा व्यवसायातील मोठी संधी. या राशीवाल्यांनो, आज ही भविष्यवाणी तुमच्या ओळखीला व आत्मविश्वासाला नवीन वळण देणारे आहे. कारण जिथे तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं तिथे आज तुमचं काम अजूनही नाव पुढे आलं नाही. तिथेच आज तुमची खरी किंमत ओळखली जाणार आहे. खूप दिवसांपासून तुम्ही खूप मेहनत करत होतात पण त्याचं फळ तितकंसं दिसत नव्हतं. लोक तुमचं ऐकायला तयार असतील पण तुमच्या मताला किंमत दिली जाईल. ज्यांनी आधी यांच्याकडून काही असं होणार असं मनात म्हटलं तेच रोप आता लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील आणि संधीमुळे आर्थिक स्थैर्य येईल, आत्मविश्वास वाढेल, तुमचं नाव कामाच्या ठिकाण ठळकपणे पुढे येईल. विशेष म्हणजे ही संधी अचानक मिळालेली असली तरी तिच्या मागे या तुमच्या महिन्यांच्या मेहनतीचं फळ आहे. आज तुम्हाला जाणवेल देव उशिरा करतो पण योग्य वेळी दरवाजा उघडतो. महत्त्वाची सूचना म्हणजे आज कोणतीही ऑफर भीतीमुळे नाकारू नका पण अहंकारामुळे ती तुम्ही स्वीकारू नका. शांत डोक्याने निर्णय घ्या कारण ही संधी तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. आजचा दिवस तुम्हाला हे शिकवून जाईल की तुमचं नशीब ही तुमच्या कष्टापेक्षा कधीच लहान नव्हतं. नंबर 5 आहे नात्यामध्ये गैरसमज दूर होणार. या राशीवाल्यांनो, ही भविष्यवाणी तुमच्या मनावर साचलेली जखम भरून काढणारी आहे. कारण ही नाती दुरावली होती. भांडणामुळे नाही तर न बोललेल्या भावना, चुकीच्या समजुतीमुळे. तर कधी तुम्हाला वाटलं असेल की चूक केली नसतानाही आपलंच का दुर्लक्ष केलं जातंय, समोरचं आपल्याला समजून का घेत नाही. तुम्ही शांत राहिलात कारण वाद नको होते पण आता त्या शांततेमुळे अंतर वाढत गेलं आणि मनात साठलेली वेदना हळूहळू जड होत गेली. पण आता त्या मौनाचा शेवट होत आहे. आज किंवा लवकरच हा संवाद घडणार आहे. तो संवाद कदाचित एक फोन कॉल असेल, एक साधा मेसेज असेल किंवा अचानक झालेली भेट असेल पण तो तुमच्या नात्याचं चित्र बदलून टाकेल. ज्या व्यक्तीशी तुमचं मन दुखवलेलं होतं, ज्यांच्याशी बोलावंसं वाटत होतं पण अहंकार, भीती किंवा परिस्थितीमुळे बोलणं टाळलं गेलं, तीच व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात जवळ येऊ शकते. संवादात सगळं एकदम परफेक्ट नसेल पण सत्य मात्र बाहेर येईल. महत्त्वाची सूचना म्हणजे शरीर किंवा मन जे संकेत देईल त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. लहान बदल
लहान बदल किंवा थोडी विश्रांती, थोडं शांतता, थोडी स्वतःची प्रामाणिकपणा, आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक हळूवारपणे स्थिर उपचार घेऊन येणार आहे. नंबर 7 आहे देवकृपा किंवा नशिबाची साथ ही या राशीवाल्यांनो आज जी मी गोष्ट सांगणार आहे ती फक्त भविष्यवाणी नाही तर तुमच्या आयुष्यात देवाची थेट हस्तक्षेप असू शकतो. कारण खूप दिवसांपासून तुम्ही एकच प्रश्न मनात ठेवला होता, मी सगळं योग्य करत असूनही माझ्याच बाबतीत असं काय घडतं. हा प्रश्न तुम्ही कोणाला विचारला नाही, पण दररोज देवासमोर मनात मांडत राहिलात. तुम्ही हार मानली नाही, तक्रार केली नाही, पण शांतपणे जबाबदाऱ्या पेलत राहिलात. आता देव तुमच्या संयमाचं चीज करणार आहे. आजपासून नशीब हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहे. ज्या ठिकाणी सतत अडथळे येत होते तिथे आपोआप मार्ग तयार होऊ लागतील. ज्या गोष्टी तुमच्या हाताबाहेर होत्या त्या अचानक तुमच्या बाजूने घडू लागतील. तुम्ही प्रयत्न कमी करणार नाही, पण परिणाम अधिक जलद दिसतील. आज किंवा लवकरच तुम्ही असं जाणवेल की कोणीतरी अदृश्य शक्ती तुमचं संरक्षण करत आहे आणि चुकीच्या निर्णयापासून तुम्हाला वाचवत आहे. ही देवकृपा फक्त एक दिवसाची नाही किंवा एक नवीन सुरुवात आहे, जिथे तुमचं नशीब तुमच्या मेहनतीला साथ देणार आहे. आज तुम्हाला कळेल की उशीर म्हणजे नकार नसतो, संघर्ष म्हणजे शिक्षण असतं. तो फक्त मोठ्या बदलांची तयारी असते. आज मनात कोणतीही एक इच्छा शांतपणे गोंगावत नको दाखवू नका, कारण फक्त विश्वास ठेवा. पण कारण देवाने आज तुमचं ज्या यशाच्या यादीत लिहिलेलं आहे या राशीवाल्यांनो, आज तुम्ही ऐकलेली ही भविष्यवाणी फक्त शब्द नव्हे तर तुमच्या आयुष्यात आशेचा एक नवा प्रकाश होईल. जर आज सांगितलेलं एक जरी गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर समजा देवाने तुमच्याशी थेट संवाद साधला आहे असे लक्षात ठेवा. संघर्ष संपत नाही, पण तो बदलतो आणि तुमचा संघर्ष आता यशामध्ये रूपांतरित होणार आहे. आज मनात कोणतीही भीती ठेवू नका, कारण तुमच्या सोबतीत नशीब, देवकृपा किंवा योग्य वेळ उभी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अंगठी सुचवली आहे, त्याचप्रमाणे त्याची प्रभावी रिझल्ट आहे. तुम्ही या राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आणि किंवा त्याचा तुम्हाला चांगलाच फरक पडला असेल तरी आपण एखादी वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराजांच्या कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्ही या राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.